सासूसाठी वाटणी केली आणि सासूच वाट्याला आली. अशी काही परिस्थिती आता स्पर्धा परीक्षा आणि खास करून एम-पी-एस-सी करणाऱ्या विद्यार्थ्यांची झालेली आहे. आपण विद्यार्थी मित्रांनो मागणी केली होती आयोगाला, की बाबा सरळ सेवेच्या ज्या एक्झाम आहेत एम-पी-एस-सीकडे घ्या. त्या आयोगाने ती आनंदाची बातमी आपल्यासाठी दिली, की त्या सर्व परीक्षा एम-पी-एस-सीकडे घेतल्या. त्या परीक्षा आता ऑनलाईन पद्धतीने घेणार आहे. म्हणजे त्याची जी ग्रुप सीची ॲड आलेली आता, त्यामध्ये आयोगाने नोटिफिकेशन डिक्लेअर केलं, की बाबा ह्या परीक्षा तुमच्या आता ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत. एकतर अगोदरच मुलांना अभ्यासाचं टेन्शन, त्याच्यामध्ये आता हा नवीन चेंजेस या बाबतीमध्ये खूप साऱ्या प्रतिक्रिया ह्या सोशल मीडियाच्या माध्यमात असतील किंवा विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळत आहे. या संदर्भातलंच आज आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी काही गोष्टी क्लिअर केल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत आणि आयोगाच्या बाबतीत. जो आज सारथीचा कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामध्ये फडणवीस साहेबांनी काही महत्त्वाचे वक्तव्य केलेले, की जे आपल्या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी किंवा जो आपल्या मनामध्ये संभ्रम होता, तर त्याचे काही उत्तर आणि काही गोष्टी क्लिअर केल्या. त्या काय-काय असणार आहे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. पण पहिल्यांदा जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल, तर अशाच अपडेटसाठी तुम्हाला चॅनल फॉलो करून घ्यायचं आहे आणि पुढचे जे काही अपडेट येणार आहे, या भरती संदर्भातले चेंजेस काय, ही परीक्षा कोणत्या पद्धतीने जे काही अपडेट असेल ते तुम्ही आम्ही तुमच्यापर्यंत 100% पोहोचवणार आहे. त्यामुळे चॅनलला फॉलो करून ठेवायचं आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक जरूर करा आणि शेअर जास्तीत जास्त करा विद्यार्थी मित्रांनो. त्यामध्ये जर आपण सारथीच्या कार्यक्रमामधले साहेबांचे वक्तव्य बघितलं तर त्यामध्ये दिलेलं आहे, एम-पी-एस-सी एकतर्फी निर्णय लादणार नाही. ऑनलाईन परीक्षेच्या भीतीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांना दिला दिलासा. दिलासा सगळी गोष्ट मान्य आहे. यामध्ये फडणवीस साहेबांनी अजून एक गोष्ट क्लिअर केलेली आहे. ती गोष्ट मी तुम्हाला लास्टच्या स्लाईडमध्ये दाखवणार आहे. ती अत्यंत महत्त्वाची असणार आहे. कोणती गोष्ट आहे मी तुम्हाला शेवटच्या स्लाईडमध्ये दाखवणारच आहे. त्यामुळे व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत बघायचा आहे. त्यामध्ये फडणवीस साहेबांनी क्लिअर केलं, की बाबा एकतर्फी निर्णय लादणार नाही. जो काही निर्णय होईल तो आम्ही विद्यार्थ्यांशी चर्चा करूनच घेऊ. पण साहेब हा विषय हा विद्यार्थ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. कारण विद्यार्थी अभ्यास करतात. ग्रामीण भागातून आलेले विद्यार्थी असतात. शेतकऱ्याचे पाल्य आहेत हे सर्व. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही विचार कुठेतरी केला पाहिजे ही विनंती आहे आमच्याकडनं तुम्हाला सर्वांना. सर्व विद्यार्थ्यांच्या मार्फत आम्ही विनंती करतोय, की साहेब या गोष्टीचा तुम्ही विचार करा. कारण ऑनलाईन एक्झाम झाल्यानंतर ज्या काही आव्हानं येणार आहे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर, त्याचा कुठेतरी विचार झाला पाहिजे. त्या अनुषंगाने हे असणार आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने स्पर्धा परीक्षेच्या रचनेत केलेल्या बदलांना आता राज्य सरकारचाही भक्कम पाठिंबा मिळाला आहे. पुण्यामध्ये आयोजित जो सारथीचा कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये फडणवीस साहेबांनी काही मुद्दे क्लिअर केले. त्याच्यामध्ये जर बघितलं याच्यामध्ये तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गुरुवारी 25 जून रोजी राज्यातील स्पर्धा परीक्षांमध्ये महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नव्या बदलांनुसार गट अ, गट ब, संयुक्त पूर्व परीक्षा, महाराष्ट्र गट ब, राजपत्रित म्हणजे कंबाईनची एक्झाम, ग्रुप सीची एक्झाम या तिन्ही परीक्षा महत्त्वाच्या आता वर्षातून एकदाच न होता किती वेळेस होणार आहे? दोनदा होणार आहे. हा निर्णय खूप चांगला आहे. याचं आम्ही स्वागत करतो. पण विषय फक्त कोणता राहतोय, की बाबा ऑनलाईन एक्झाम ज्या तुम्ही आता डिक्लेअर केल्यात त्या बाबतीतला विषय हा निर्णय स्वागतार्हच आहे. याचं आम्ही स्वागतच करणार आहे. त्याबद्दल तो दुमत काही नसणार आहे. पण यामध्ये आयोगाने एम-पी-एस-सी आयोगाचं कौतुक सुद्धा फडणवीस साहेबांनी केलेलं आहे, की जो आपण 31 मेचा राज्यसेवेचा निकाल असेल तो आपला 22 जूनला प्रसिद्ध झाला आणि तो खूप कमी दिवसात केला. त्याबद्दल आम्ही आयोगाचं पण कौतुक करतो, आभार पण मानतो, की बाबा या सर्व गोष्टी आम्हाला मान्य आहे. आम्ही त्याचं स्वागत करतो. आमचा रोष एकच गोष्टीवरती तो म्हणजे कुठल्या गोष्टीवरती, की बाबा जी तुम्ही ऑनलाईन एक्झाम घेणार आहे, त्या ऑनलाईनच्या बाबतीमध्ये की याच्यामध्ये मुलांचा कुठेतरी विचार झाला पाहिजे, हीच आमची एक मागणी आहे. त्यामध्ये त्यांनी स्पष्ट केलं, की एम-पी-एस-सी परीक्षा आता ऑनलाईन घेण्याची घोषणा केल्यामुळे काही तरुणांमध्ये अस्वस्थता किंवा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, याची मला कल्पना आहे. मी विद्यार्थ्यांना आश्वासित करू इच्छितो, की यामध्ये कोणताही निर्णय एकतर्फी घेणार नाही. म्हणजे फडणवीस साहेबांनी याच्यात डिक्लेअर केलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला आशा आहे, की फडणवीस साहेब हा आपल्या हिताचाच निर्णय घेतील. आणि मागचा जर विचार केला आपण तर विद्यार्थ्यांचा हिताचा निर्णय काही प्रमाणामध्ये फडणवीस साहेबांकडनं तशा अपेक्षा होत्या. त्याच प्रमाणामध्ये आपल्याला पण आता पुढे अपेक्षा ठेवाव्या लागतील, की साहेब आपल्या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा हिताचा निर्णय घेतील आणि त्यांनी तसं डिक्लेअर पण केलंय, की एकतर्फी निर्णय होणार नाही. विद्यार्थ्यावर कुठलाही निर्णय लादला जाणार नाही. आपण सर्व घटकांची विशेषतः विद्यार्थ्यांशी सविस्तर चर्चा करून पुढील पाऊल उचलू. त्याच्यामुळं कुठेतरी आशादायक वातावरण आपल्याला ह्या आजच्या साहेबांच्या वक्तव्यामधून लक्षात येतं. त्यामध्ये पुढे जो मुद्दा होता, की बाबा आंदोलनं भडकवणाऱ्या कोचिंग क्लासेसवाल्यांचा पाठीमागे एक मुद्दा राहिला आपल्याला कोणता? की आज देशातील जवळपास सर्वच मोठ्या स्पर्धा
त्याच्यात एक उल्लेख केला, की बाबा त्यांनी ह्या ऑनलाईन परीक्षा कशामुळे घेतोय आम्ही? कशामुळे घेतोय? तर त्याच्यामध्ये एम-पी-एस-सी आयोगाने फडणवीस साहेबांना असं सांगितलं, की बाबा देशामधल्या ज्या सर्व परीक्षा आहे, मग त्याच्यात नीटची असेल, बाकीच्या सगळ्या अदर राज्यांच्या ज्या परीक्षा आहे, त्या पण ऑनलाईन घेतल्या जात्या. अदर राज्यांच्या ज्या पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या एक्झाम असतात, त्या पण ऑनलाईन घेतल्या जातात. त्याच धर्तीवरती आम्ही आता एम-पी-एस-सीची पण परीक्षा ऑनलाईन घेणार आहे. हा त्याच्यातला महत्त्वाचा मुद्दा होता. त्याच्यामुळे आयोगाने निर्णय घेतला, असं हे फडणवीस साहेबांचं म्हणणं होतं. ठीक आहे, काही अडचण नाही. पण मग आमच्या एम-पी-एस-सी करणाऱ्या विद्यार्थ्यांची पण मानसिकता कुठेतरी समजून घेतली पाहिजे. हा वर्ग जो आहे, हा सामान्य परिस्थितीतून आलेला असतो, शेतकरी कुटुंबातून आलेला असतो. त्याच्यामुळे या सगळ्या बदलांना त्याला सामोरं जाण्यासाठी या काही गोष्टींची अडचण येते. त्याच्यात फक्त एक मुद्दा मी तुम्हाला जसं बोललो, की आंदोलन भडकवणाऱ्या कोचिंग क्लासेसकडे तंबी. काही अडचण नाही साहेब. आम्ही जे एम-पी-एस-सीच्या स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन करणाऱ्या जेवढ्या संस्था असतील, त्या सर्वच संस्था ह्या विद्यार्थ्यांना भडकवतात असं नाही. आम्ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो. त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांना ज्या काही मार्गदर्शन असेल, मदत असेल ती करतो. आंदोलनं भडकवण्याचा हा आमचा कुठलाही हेतू नाही. आमचा मुद्दा एकच आहे, प्रामाणिक मुद्दा आहे, की फडणवीस साहेबांना विनंती आहे, की बाबा आयोगाला विनंती आहे, की विद्यार्थ्यांचं जे नुकसान होतंय, ते नुकसान न होता याच्यामध्ये कुठेतरी तुम्ही विद्यार्थ्यांच्या भविष्याचा आणि भवितव्याचा विचार करून निर्णय घेतला पाहिजे, एवढीच विनंती. आंदोलन भडकवण्याचा किंवा आंदोलन करण्याचा, विद्यार्थ्यांची मनस्थिती खराब करण्याचा कुठलाही काय म्हणतो विचार हा स्पर्धा परीक्षा करणाऱ्या कोणत्याच संस्थेचा नसतो. सगळे संस्थावाले जे आहेत ते प्रामाणिकपणे विद्यार्थ्यांसाठीच काम करतात. त्याच्यामुळे कुठली एखादी संस्था विद्यार्थ्यांना भडकवते, स्पर्धा परीक्षा क्लासेस घेणारे जे लोक आहेत ते विद्यार्थ्यांचं भविष्य खराब करतात, तर तसं काहीही नाही. स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी असेल किंवा त्यांना मार्गदर्शन करणारे असतील, मार्गदर्शक असतील, हे विद्यार्थ्यांचाच हिताचा निर्णय करतात. फक्त जिथं विद्यार्थ्याच्या पाठीमागे उभं राहावं लागतं, तिथं आम्हाला उभं राहावंच लागणार आहे. ही भूमिका आम्हाला घ्यावीच लागणार आहे. कारण आमच्या केंद्रस्थानी हा स्पर्धा परीक्षा करणारा युवक असतो, स्पर्धा परीक्षा करणारा हा विद्यार्थी असतो. तो आमच्या केंद्रस्थानी असतो. त्यामुळे आम्हाला त्याच्या पाठीमागे उभं राहणं हे आमचं नैतिकता असते, म्हणून या सर्व गोष्टींचा असतो. पण याच्यामध्ये आंदोलन भडकवणं असेल किंवा विद्यार्थ्यांचा कुठेतरी वापर करून घेणं असेल, हा कुठलाही हेतू यामागे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या संस्था चालकांचा नसतो. त्यामुळे फडणवीस साहेबांना विनंती आहे, की साहेब हा जो विषय आपण बोलून दाखवला, की अनेक वेळा कोचिंग क्लासेसवाले स्वतःचा व्यवसाय सेटअप डिस्टर्ब होतो किंवा आर्थिक नुकसान होते म्हणून विद्यार्थ्यांना पुढे करून आंदोलन उभे करतात. तर ह्या ज्या वाक्याचं आहे, ते हे वाक्य जर कुठेतरी एक काय म्हणतात त्याला स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने थोडंफार प्रमाणामध्ये चुकीचं वाटतं. कारण मी तसं बोललो तुम्हाला, की स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये आता सध्याच्या घडीला ज्या संस्था मार्गदर्शन करतात, त्या अतिउत्तमपणे करतात आणि कुठेही विद्यार्थ्याचं नुकसान होईल किंवा विद्यार्थ्यांना भडकवणाऱ्या अशा काही गोष्टी घडतील असं कधीच करत नाही. त्यामुळे फडणवीस साहेब तुम्हाला विनंती आहे, एम-पी-एस-सी आयोगाला आम्ही नम्र विनंती करतोय, की विद्यार्थ्यांचा हिताचा निर्णय घ्या. यामध्ये जसं साहेबांनी सांगितलं, की विद्यार्थ्यांशी चर्चा करूनच आम्ही निर्णय घेणार. आयोगाची आता पत्रकार परिषद पण चालू आहे. त्या पत्रकार परिषद झाल्यानंतर पण आपल्याला काही गोष्टी क्लिअर होणार आहे. त्याचा पण व्हिडिओ आपण ह्या व्हिडिओ नंतर टाकणार आहोत. तर पत्रकार परिषदेमध्ये एम-पी-एस-सी आयोगाने काय म्हणणं मांडलंय, त्यांच्या काय प्रतिक्रिया होत्या, त्यांनी काय डिक्लेअर केलं, या सर्व गोष्टींचा आपण विस्तृत व्हिडिओ जो आहे, ह्या व्हिडिओ नंतर घेणारच आहे. पण आयोगाला, एम-पी-एस-सी आयोगाला आणि आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब असेल, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्राताई पवार असतील, या सर्वांना विनंती आहे, की तुम्ही एकदा विद्यार्थ्यांशी चर्चा करा, विद्यार्थ्यांचं म्हणणं ऐकून घ्या आणि त्यानंतर आपण निर्णय घ्या, ही आपल्या सर्वांना विनंती आहे.